आमच्या शेतात एक नवीन जोडपं राहायला आलं होतं। त्यांची एक सुंदर मुलगी होती। ती साधारण 25-26 वर्षाची होती आणि दिसायला फार सुंदर होती। एकदा मी शेतात गेलो होतो तेव्हा ती आमच्या विहिरीजवळ एकटीच कपडे धुवत होती। तिचे आई बाबा आठवड्याच्या बाजारात गेले होते आणि जवळपास कोणीच नव्हतं। मी तिच्या जवळ गेलो। ती माझ्याकडे पाहत होती। मी तिचा हात हलकेच हातात घेतला। माझं काळीज धडधडत होतं। तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, जणू काहीतरी न सांगितलेलं बोलत होती। पुढे काय घडलं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम आहे। मी एका सुंदर आणि शांत खेडेगावात राहतो, जिथं आमचा मोठा वाडा आहे आणि भरपूर शेती आहे। माझं ग्रॅज्युएशन झालं असलं तरी नोकरी करण्याची इच्छा कधी झाली नाही, कारण आमच्याकडे शेतीच इतकी मोठी आहे की तीच आमचं जीवन आहे। शेतात 5-6 एकर ऊस आहे आणि उरलेल्या जमिनीत कडधान्य घेतो। घरी मी, आई आणि बाबा आम्ही तिघच राहतो, पण एवढी शेती दोघांच्याच हातात निभावणं अवघड होतं। म्हणून बाबांनी ठरवलं की शेतात कामासाठी एक जोडपं आणावं। मग नातेवाईकांच्या ओळखीने एक चांगलं जोडपं मिळालं। त्या दिवशी मी घरीच होतो। बाबा म्हणाले, आज आपल्या घरी एक जोडपं येणार आहे, त्यांना शेतातल्या झोपडीत राहायला देऊ, ते आपल्या कामाला हातभार लावतील। मी हसून होकार दिला आणि म्हणालो, ठीक आहे बाबा, मी शेतात जातो। ते आले की तुम्ही त्यांना घेऊन या। मी शेतात आंब्याच्या झाडाखाली बसलो होतो। समोरच झोपडी होती। थोड्याच वेळात एक टमटम येऊन थांबली। बाबा उतरले आणि त्यांच्या मागोमाग एक अंदाजे 40 वर्षाची बाई, तिचा पती आणि शेवटी एक 25-26 वर्षाची तरुणी उतरली। आणि त्या क्षणी माझं मन थांबलं, कारण एवढी सुंदर, देखणी, निरागस तरुणी मी आयुष्यात कधी पाहिली नव्हती। अंगात हलका गुलाबी पंजाबी ड्रेस, केस मोकळे सोडलेले, गोरा रंग, टपोरी डोळे आणि हलकं स्मित, ती दिसायला जणू स्वप्नातीलच होती। मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो। नकळत माझं लक्ष तिच्या प्रत्येक हालचालीवर गेलं। बाबांनी माझी आणि त्या कुटुंबाची ओळख करून दिली। त्या मुलीचं नाव होतं स्वरा, तिच्या वडिलांचं नाव माधव आणि आईचं मालती। मी त्यांना झोपडी दाखवली। 2 खोल्याचं साधं पण नीटनेटके घर। खरं तर ते आमचं जुनं घर होतं। आम्ही आता गावात राहत होतो। त्यांना ते घर आवडलं। त्यांनी लगेच साफसफाईला सुरुवात केली। स्वरा सुद्धा हातात झाडू घेऊन हसत काम करत होती। तिच्या चेहऱ्यावरच्या निरागसतेत एक वेगळं तेज होतं। मी तिच्याकडे पाहत होतो आणि तीही काही क्षण माझ्याकडेच पाहून हलकसं हसली, जणू त्या क्षणी काहीतरी बोललं गेलं होतं, पण शब्दात नव्हे, नजरेतून। मग मी तिच्या आईवडिलांना शेत दाखवून आणलं, विहीर, बोर, लाईटची वेळ सर्व सांगितलं। बाबा पैसे आणि अटी ठरवून गेले होते। मी घरी जाणारच होतो। तेवढ्यात माधव काका म्हणाले, मालक थांबा, चहा पिऊन जा। त्यांनी स्वराला हाक मारली, स्वरा सर्वांसाठी चहा ठेव। ती आत गेली आणि काही वेळात हातात ट्रे घेऊन बाहेर आली। कपातून वाफ निघत होती आणि त्या वाफेसोबत तिचं हसूही हवेत मिसळलं। त्या क्षणी मनात एकच विचार आला, कदाचित ही माझ्या आयुष्याची कहाणी असणार आहे। स्वरा हातात चहाचा ट्रे घेऊन आली होती। तिने हळुवारपणे माझ्या समोर कप ठेवले आणि मी खाटेवर बसलो होतो। ती जेव्हा माझ्या हातात चहा देत होती तेव्हा तिच्या नाजूक मऊ हातांचा हलकासा स्पर्श माझ्या हाताला झाला आणि त्या क्षणी माझ्या अंगावर रोमांच उभा राहिला। आमची पुन्हा नजरानजर झाली। तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं बोलत होतं, पण ती क्षणातच लाजून घरात निघून गेली। मी शांतपणे चहा संपवला, थोडं तिच्या आईवडिलांशी बोललो आणि मग घरी परतलो। त्या रात्री जेवण झाल्यावर गच्चीवर झोपलो, पण झोप काही येईना। माझ्या डोळ्यासमोर तिचा तो गोड, निरागस आणि सुंदर चेहरा वारंवार येत होता। दिवस जात गेले। स्वरा आणि तिचे आईवडील शेतात मनापासून काम करू लागले। तिच्या वडिलांनी सांगितलं होतं की स्वराने 12वी पर्यंत शिक्षण घेतलंय। मी रोज शेतावर जात होतो, कारण कामासाठी नव्हे तर तिचा एक कटाक्ष पाहण्यासाठी। कधी वेळ मिळाला तर तिच्याशी 2 शब्द बोलायचो, पण तिच्या आईबाबांच्या उपस्थितीमुळे जास्त बोलता येत नव्हतं। तरी मी छोट्या छोट्या गोष्टीत तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायचो। बाबा नेहमी हसत म्हणायचे, पूर्वी हे कामगार नव्हते तेव्हा तू शेतात थांबत नव्हतास, आता तर दिवसभर असतोस, काहीतरी आहे नक्की। आणि मी फक्त हसून म्हणायचो, शेतीतच करमतं बाबा। पण खरं सांगायचं तर मला तिथे करमत नव्हतं, मला ती करमवत होती। काही दिवसांनी एक सकाळी
मी शेतात गेलो. वांग्याच्या झाडाखाली बसलो होतो. तेवढ्यात स्वरा आली आणि वांगी तोडू लागली. मी तिच्याकडे पाहत राहिलो आणि नकळत तिच्या जवळ गेलो. मीही वांगी तोडायला लागलो. एक वांग तिच्या हातात ठेवताना आमचे हात एकमेकांना स्पर्शून गेले. त्या क्षणी ती माझ्याकडे पाहणं टाळत होती, पण होठांवर एक हलकं लाजरं हास्य होतं. अशा छोट्या छोट्या भेटींनी आमच्यात एक वेगळं न बोललेलं नातं निर्माण झालं. दिवसेंदिवस आमची ओळख घट्ट होत गेली. आता स्वरा आमच्या शेतात येऊन 5-6 महिने झाले होते. एक रविवार होता. साधारण 10 वाजले असतील. मी घरून जेवण करून शेतावर आलो. झोपडीवर पाहिलं, पण स्वरा दिसली नाही. मग मी हळूहळू विहिरीच्या बाजूला गेलो. तिथं पाण्याचा हौद होता आणि स्वरा तिथे कपडे धुत होती. सूर्यकिरणांमध्ये तिचे ओले केस चमकत होते. ती हसत काम करत होती. मी जवळ जाऊन बसलो. ती माझ्याकडे पाहू लागली. मी विचारलं, स्वरा, तुझे आई बाबा कुठे गेले? ती म्हणाली, आज रविवार आहे, आठवड्याच्या बाजारात गावात गेलेत. माझं मन धडधडू लागलं, कारण ही पहिलीच वेळ होती. ती पूर्णपणे एकटी होती. मी थोडं चालत तिच्या जवळ गेलो. आमच्यात फारसं अंतर नव्हतं. ती खाली बसून कपडे धुत होती आणि तिच्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाशात चमकणारं ते हसू, माझं संपूर्ण जग त्या क्षणी तिच्यात सामावलं होतं. मला पहिल्यांदाच जाणवलं, मी फक्त तिच्याकडे पाहत नाहीये, तर तिच्यात हरवून चाललो आहे. मी तिचा तो नाजूक हात हलकेच माझ्या हातात घेतला आणि त्या क्षणी आमच्या नजरा पुन्हा एकमेकांना भेटल्या. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, होती फक्त एक शांत स्वीकृती, एक न बोललेली भावना. मी तिच्या हातावर हळूवार चुंबन घेतलं आणि त्या क्षणी तिच्या अंगावर काटा आला. माझ्याही अंगावर एक अनोळखी ऊब पसरली. ती माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात काहीतरी खोल आणि निर्मळ होतं. मग नकळत मी तिच्या जवळ गेलो आणि माझे होठ तिच्या होठांवर ठेवले. तो क्षण जग थांबवून गेल्यासारखा होता. आमचं पहिलं चुंबन, न शब्दांचा न वचनांचा, फक्त भावनांचा संवाद होता तो. काही वेळाने आम्ही दोघे भानावर आलो. ती हलकेच दूर झाली. तिचे गाल लाल झालेले होते. तिने 2 भरलेल्या बादल्या घेतल्या आणि डोक्यावर ठेवून हळूवार चालत घरी निघून गेली. मी तिथेच उभा राहिलो. मनात एकच विचार, हीच जर माझ्या आयुष्यात आली तर मी जगातील सर्वात भाग्यवान माणूस ठरेन. त्या दिवसानंतर आमचं प्रेम अधिक वाढलं. एके दिवशी ती शेतात खुरपत होती. मी तिच्या जवळ गेलो. तिचा हात हातात घेतला आणि म्हटलं, स्वरा, मला तू खूप आवडतेस. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? माझे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती थोडं थांबून म्हणाली, तुमच्या आणि माझ्या जगात खूप फरक आहे. तुमचे आई बाबा मला स्वीकारतील का? पण खरं सांगायचं तर मलाही तुम्ही खूप आवडता. असं म्हणून ती माझ्या मिठीत आली. त्या क्षणी मला वाटलं, जगातील सगळं काही मला मिळालंय. मी तिला वचन दिलं, मी माझ्या बाबांशी बोलतो. 2 दिवस मी शांत होतो, योग्य वेळ बघत होतो. मग एक संध्याकाळी जेवताना मी आईबाबांसमोर विषय काढला. माझे शब्द ऐकून दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले. बाबांनी विरोध केला, पण आईने माझ्या मनातलं समजून घेतलं. तिने बाबांना शांतपणे समजावलं आणि शेवटी त्यांनीही होकार दिला. काही दिवसांनी आमचं लग्न ठरलं. स्वराचे आईबाबा आनंदाने नाचले आणि मी तर स्वप्नात असल्यासारखा होतो. लग्नानंतर स्वरा आमच्या घरी आली. ती माझ्या आईबाबांची काळजी घेऊ लागली. घरातल्या सगळ्यांची मनं जिंकली. मी आणि स्वरा आज एकमेकांच्या प्रेमात सुखाने समाधानाने जगतोय. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? मी आणि स्वराने घेतलेला निर्णय योग्य होता की नाही? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रेम कधीच श्रीमंती गरिबी जाती धर्म पाहत नाही. खरं प्रेम म्हणजे 2 मनाचं एकत्र येणं, जिथं भावना महत्वाच्या असतात, परिस्थिती नाही. शुभम आणि स्वराने समाजाच्या सीमा पलीकडे जाऊन आपल्या मनाचं ऐकलं आणि आपल्या प्रेमाला सन्मान दिला. आज ते दोघे आनंदाने संसार करत आहेत, कारण त्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवला. म्हणूनच मित्रांनो, जर प्रेम खरं असेल, नितळ असेल, तर त्याला भीती नसते, अडथळे नसतात, फक्त धैर्य आणि विश्वास असतो. आमची ही प्रेम कहाणी आवडली असेल तर कथा लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.